बाया बघितल्या, त्यांनी आजूबाजूला पाहिलं, मागे ओढून पाहिलं, कोणीच नाही. बापरे, आपण एकटे, या 3 बाया कोण? त्या बाया हसायला लागल्या. हसत हसत त्या काकूंजवळ आल्या. ते मोठमोठ्या हसू लागले. त्यांनी तिला घेरले व तिच्या भोवती ते फेर धरून नाचू लागल्या. बापरे, काकू एकदम घाबरल्या. काकू समजून चुकल्या की ह्या बाया नाहीत. बापरे, कोण असतील ह्या? चंद्रप्रसाद त्यांचे चेहरे नीट दिसत नव्हते. 3 स्त्रिया म्हणाल्या, अरे बरीच सापडलीस तू, चाल आमच्याबरोबर. पण तशा काकू झिट होत्या. त्यांनी मोठ्याने किंचाळी मारली व वाचवा वाचवा, भूत भूत, चुडेल चुडेल, व बरोबर टिकडी चोळणे सुरू केले. त्यांनी काकूंचा एकदम पदरच पकडला आणि जोरात खेचला. पण काकू एवढे पक्के होते, त्यांनी डोक्यावरची माठसुद्धा सोडला नाही, पाण्याचं फुल भरलेला माठ. बस त्या तसेच पुढे जोरात चालतच आल्यात. काकूने लुगडं नेसलं होतं, खूप मोठा पदर त्यांनी ताणून घेतला. बापरे, पण काकू थांबल्याच नाही, इतक्या जोरात पुढे आल्यात की तो पदरच फाट